वा वा खतरनाक. अशा पद्धतीनं आपण कार्यक्रम सुरू सगळ्यांनी शांत राहायचंय. गझल असते ती मध्ये मध्ये टाळ्या शिट्ट्या वन्स मोर नको आहेत आपल्याला, लाफ्टर नको आहेत. चला घ्या वा 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 अत्यंत सुंदर. ये दौलत भी ले लो. ग्रामपंचायत सदस्य अरुणजी इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. या अरुणजी या. तुम्ही चालू ठेवा चालू ठेवा. अरुणजी या ठिकाणी येतात. ग्रामपंचायत सदस्य अतिशय मोठा माणूस आणि सरांचं ते या ठिकाणी सांत्वन करतील. अतिशय सुंदर त्यांच्या ह्याच्यापासून अतिशय सुंदर. जात बस तुमचं चालू द्या मस्त. कोणी मध्ये बोलणार नाही, त्यांना डिस्टर्ब होता का म्हणे. घ्या पहिल्यापासून घ्या. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले दूध लो. संघाचे अध्यक्ष अशोक दादा या ठिकाणी आले. दूध संघाचे अध्यक्ष आपण त्यांचं मनापासून स्वागत करायला या ठिकाणी कॉपिन दादा पाटील यांचा ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. मगर मुझको लौटा दो बचपन का त्याच्या पाठीमागे अरे गप बस की काय चाललंय. जाऊ द्या की एकदा तुम्ही तरी बोलला तर मी तरी बोलतो. बाद झालं. पब्लिक बोर झालं तुमच्या पब्लिक बोर झालं. तुमचं घ्या कविता इन्स्टंट कविता टाकाय का? नाही आता लिहून आणलेले आहे. ती सध्या काय करते सोडून गेली ती मला. तेव्हापासून प्रश्न पडला आम्हाला ती सध्या काय करते. पहिल्यांदा भेटली तेव्हा लाजली. तिथेच दिलात घंटा वाजली. क्या वाद आहे. तिच्याच घरी लावली होती मी जेवणाची मेस, कारण मला रोज त्याच्यात गुंतवायचे होते तिचे काळेभोर केस. परवा ती भेटली बाजारात तेव्हा चेहरा झाला होता बदल, पण तसेच होते काळेभोर केस. कमाल. तेव्हा विचारलं सध्या तू काय करते, तर ती म्हणाली सध्या मी डाय करते. माणसाला आपली आवडती व्यक्ती प्रत्येकाला भेटतीच असं नाही, प्रत्येकाचं नशीब असतंच असं नाही. मग काय होतं, कधी कधी ऑरेंज मॅरेज करावं लागतात सगळ्यांना. ऑरेंज मॅरेज. मग ऑरेंज मॅरेजमध्ये काय होतं की कधी कधी भावना व्यक्त होत नाहीत की बाबा ॲक्च्युअलमध्ये मला ही आवडायची म्हणून. ॲडजस्टमेंट चालू असते संसारामध्ये. ॲडजस्टमेंट बऱ्याच वेळेला त्या नवरा बायकोचं पटत नसतं. मग त्यावेळेला त्या नवऱ्याचं काय बघा होतं संसारामध्ये हालत, त्याच्याबद्दलचं हे गाणं आहे. सोडून गेली तू काल भलतीच भेटली आज, करतोय धुनी भांडी बायकोन काढली आलाज. डोकं भनानल या घरामंदी अन हातामंदी झाडू आला जी. हैराण झालो जी, हैराण झालो जी, हैराण झालो जी. पाकरीत घडलया तुझं माझं मोडलया, घरामध्ये मारतोया झुरळ झुरळ, करतोया वरण भात खातोया भाकर, तुझ्या संग खाल्ला होता बर्गर बर्गर बर्गर. दोन पावांचं होतं मिलन बर्गर, आलू टिक्कीनीचीच बर्गर. आता वरण भात संसारामध्ये अन शिव्या खाऊन म्याड झालो जी. हैराण झालो जी, हैराण झालो जी, हैराण झालो जी. धन्यवाद. आता शेवटचं घ्या तुमचं घ्या मॅडम. बघा आपण कवी म्हणून तुमच्या सोबत
नमस्कार नमस्कार कविता सादर करते. वा वा अत्यंत सुंदर. क्षितिजावर पसरलेल्या नारंगी मोसंबी वाह क्या बात है मॅडम. कविता आहे ना ती. कविता आहे. मॅडम तुम्ही नको ठिकाणी पॉज नका देत जाऊ. सलग वाचा बरं. क्षितिजावर पसरलेल्या नारंगी मोसंबी किरणांना पाहून तू आठवतेस. वा वा. जणू फिश टँक मधला मासा म्हणतो, काय अर्थ आहे माझ्या जगण्याला. कमाल. नाही मिळत मला ऑक्सिजन, नाही मिळत मला नायट्रोजन, नाही मिळत मला ऑक्सिजन, नाही मिळत मला नायट्रोजन. आणि म्हणूनच माझ्या जीवनात पसरत चाललाय कार्बन डायऑक्साईड हळूहळू हळूहळू हळूहळू. वहिनी तुमच्या कवितेचं नाव काय होतं? कवितेचं शीर्षक प्रेयसी. प्रेयसी नाही पीयूसी ठेवायला पाहिजे. मी सगळ्यांची परमिशन घेतो की मी पॉपिन्स दादा बाजू यांचं सारा, चित्र सर, इकडे बघा. चितारणार आहे. त्यांचं दुःख मी सरांचं त्या चित्र बसा चित्रातनं मी मांडणार आहे. बसा बसा. बसा सर तुम्ही. हा, दिसत नाही ना तुम्हाला? नाही बिलकुल नाही. डान्स पण करत असतात ते मध्ये मध्ये. आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पळा. एका क्षणात तुम्हाला कळेल मरणार हे का? काय चित्र होतं. तुम्ही मरणार आहे, तुम्ही जावा. बघा चित्र कसं साकारलंय बघा. दादा 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 टिकतो तुमच्या.